खुशखबर आनंदाची बातमी राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या 21व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे। एक मोठी खुशखबर, एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। लाडक्यांनो, तुम्ही ज्या हप्त्याची वाट पाहत होत्या, तुम्ही ज्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता, तर तुमची प्रतीक्षा ही संपणार आहे। लवकरच हप्ते वितरणासंदर्भातला जी.आर. हा प्रसिद्ध होणार आहे आणि या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात होईल। तर या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असतील आणि हप्त्याचं वितरण कधीपासून सुरू होईल या संदर्भातली माहिती आपण समोरच्या 30 सेकंदात पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात पाहायला मिळत असतात। त्यामुळे नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून आपल्या चॅनलवर अपडेट राहत चला। तर पाहून घ्या लाडक्यांनो, राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी। तुम्ही ज्या हप्त्याची वाट पाहत आहात, तर तुमची प्रतीक्षा ही संपणार आहे। लवकरच हप्ते वितरणासंदर्भातला जी.आर. हा प्रसिद्ध करण्यात येणार आहे। मागच्या वेळेस प्रमाणे यावेळेस हप्त्याला विलंब होणार नसल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे। काही संभाव्य तारखा प्रसार माध्यमांवर, दैनिक वर्तमानपत्र आणि YouTube चॅनलवर सुद्धा प्रसारित होत आहे। तर त्या संदर्भात आपण सुद्धा व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। आणि लाडक्यांनो, तुम्हाला माहितच आहे आपल्या चॅनलवर आपण 90% खरी बातमी सांगण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे आपला अंदाज हा सहसा खरा ठरतो। त्यामुळे आपण अंदाज पाहणार आहोत की या हप्त्याचं वितरण हे कधीपर्यंत होईल। तर सर्वप्रथम पाहून घ्या लाडक्यांनो, मागच्या वेळेस प्रमाणे यावेळेस हप्त्याला विलंब होणार नसल्याची माहिती समोर येत आहे। आणि या संदर्भातला जी.आर. आज शनिवार आहे, आज प्रसिद्ध होऊ शकतो। सर्वात मोठी बातमी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे की हप्ते वितरणासंदर्भातला जी.आर. हा आज प्रसिद्ध केला जाऊ शकतो। आणि जर आज संध्याकाळपर्यंत हा जी.आर. आला नाही तर मग 100% जी.आर. हा सोमवारला येण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भातली माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे। आणि या हप्त्याचं वितरण हे 15 ते 20 तारखेच्या जवळपास होण्याची शक्यता आहे। आणि 15 ते 20 तारखेच्या जवळपास जर वितरण होत असेल तर नक्कीच आज किंवा सोमवारला या 2 दिवसात या हप्त्या वितरणासंदर्भातला जी.आर. हा प्रसिद्ध करण्यात येणार आहे। तर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो की कोण महिला या हप्त्यासाठी पात्र असतील। तर सर्वप्रथम पाहून घ्या, ज्या महिलांनी केवायसी दुरुस्ती केली असेल अशा सर्व महिला समोरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे। त्याचसोबत ज्या महिलांना आतापर्यंत सुरळीत हप्ते मिळत आले असतील तर त्या महिला सुद्धा समोरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे। आणि या हप्त्याच्या वितरणासंदर्भात जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।